राज्यातील नगरपालिकांचे निकाल लागले आणि अनेक जण नगराध्यक्षपदी निवडून आले। राज्याचं लक्ष लागलेली संगमनेर नगरपालिकेत सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्या प्रणित संगमनेर सेवा समितीनं दणदणीत विजय मिळवला आणि मैथिली तांबे या नगराध्यक्षपदी विराजमान झाले। आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी हातात झाडू घेत शहर स्वच्छतेचा संदेश दिलाय। एकूणच जर पाहिलं तर यापूर्वी देखील मैथिली तांबे यांच्या ज्या सासूबाई आहेत दुर्गाताई तांबे या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत। त्यामुळे आज सासू आणि सुना या एकत्र या ठिकाणी रस्त्यावर आल्यात। निवडणूक झाल्या दुसऱ्याच दिवशी कामाला लागल्या। सर्वात आधी आपण नगराध्यक्ष मैथिली ताईंकडे जातोय। पहिलाच दिवस, कालच निवडून आल्या, मिरवणुका संपल्या, थकवाही गेला नसेल, लगेच कामाला लागल्या, काय नेमकी मनात भावना आहे? भावना आनंदाची की आम्हाला संगमनेरकरांची सेवा करायची संधी मिळतीये आणि कालच्या निकालामध्ये संगमनेरकर आमच्या सोबत आहे ही आम्हाला खूप चांगलं वाटलं की आम्हाला दिसलं की हे आमचा निकाल खूप चांगल्या पद्धतीने निघाला। आणि तसं आमचे थोरात साहेब डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सतीश दादा म्हणतात की आराम नाही करायचं, लगेच कामाला लागायचं, म्हणजे थकवा जाणवत नाही। अनेक वर्ष नगराध्यक्ष पदाचा अनुभव असलेल्या मैथिली तांबे यांच्या सासूबाई सतीश तांबे यांच्या आई आणि माजी नगराध्यक्ष राहिलेल्या डॉक्टर सुधीर तांबे यांच्या पत्नी अशी ओळख असलेल्या दुर्गाताई आपल्याबरोबर आहेत। सुनबाई नगराध्यक्ष झाल्यात, काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवावरून? आपलं जे शहर आहे भारताच्या नकाशावर आपण आणलं। दिल्लीमधनं राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते आपण अनेक बक्षिसं, पहिलं 10 कोटीचं बक्षीस त्या ठिकाणी मिळवलं। अमिताभ बच्चनच्या हस्ते बक्षिसं, खूप बक्षिसं आपण स्वच्छतेची मिळवली। पण त्यासाठी मात्र जसं घर रोज स्वच्छ ठेवावं लागतं, जाळे झळमट काढावे लागतात, तसंच गाव सुद्धा रोजचं स्वच्छ ठेवावं लागतं। प्रत्येक ठिकाणची धूळ करणं आहे, कचरा उचलणं आहे आणि नागरिकांना सुद्धा एक चांगली शिस्त लावणं आहे। हे काम निश्चितपणे डॉक्टर मैथिली तांबे हे आता नव्या नगराध्यक्ष म्हणून निश्चितपणे करतील। त्यांनाही कुठल्या कामाची लाज वाटत नाही। त्यांना घरातला इमर्जन्सी झाडणं असो, पुसणं असो, जे असेल ते काम करण्याची अगदी तिची तयारी असते नेहमी। आणि म्हणून ती सुद्धा आणि सगळ्या नगरसेविका, नगरसेवक बंधू या ठिकाणी हे गाव अधिक पुढच्या याच्या टप्प्यामध्ये नेतील। आणि भारतामधलं जशी काही गावं आहेत, इंदोर आहे, इतर गावं आहेत, त्याप्रमाणे खूप सुंदर गाव, खूप स्वच्छ गाव, हरित गाव करण्याचा हे सर्वजण प्रयत्न करतील। आणि निश्चितच जर पाहिलं तर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मैथिली तांबे आपल्या नगरसेवकांच्या टीमसह स्वच्छता टीम घेऊन संगमनेरच्या रस्त्यावर उतरल्यात आणि आज त्या या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतात। आणि या पुढच्या काळात देखील संगमनेर हे राज्यातील सर्वात आदर्श स्वच्छ गाव करण्याचा निर्णय यांनी घेतलाय। त्यामुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.